सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यात दांडेकर पुलाजवळच्या आंबील ओढ्यात एक 14 वर्षांचा मुलगा वाहून गेलाय। गणेश किशोर चांदणे असे या मुलाचं नाव आहे। पाण्यात खेळत असताना गणेश वेगवान प्रवाहात वाहून गेला। गणेश वाहून गेल्याचं कळताच तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। सध्या अग्निशमन दलाचे जवान गणेशचा शोध घेत आहेत। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, काय नेमकी घटना आहे? भूषण, साधारणपणे सकाळी 11च्या दरम्यानची घटना आहे। दोन मुलं म्हणजे दोन मित्र त्या ठिकाणी खेळत होते। एक आधीच पाण्यात उतरलेला होता आणि तुझ्यासोबत हा गणेश देखील पाण्यात उतरला। मात्र प्रवाहामध्ये तो वाहून गेला। सुरुवातीला असं कळलं की त्या ठिकाणी असलेल्या चेंबरमध्ये तो अडकलाय आणि त्यामुळे तिथे तातडीनं अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते दाखल झाले। मात्र त्या ठिकाणी तो आढळून आला नाही आणि त्यामुळे अजूनही त्याचं शोध कार्य सुरू आहे। बहुधा पाण्याचा प्रवाह जास्त असल्या कारणानं तो पुढे गेला असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। मात्र या परिसरामध्ये जी मुलं या ओढ्यामध्ये किंवा त्या ठिकाणी खेळतात तर त्यांचं अशा पद्धतीनं वाहून जाणं हा निश्चितपणे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे या निमित्ताने पुढे आलाय। नक्कीच धन्यवाद अरुण। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय पुण्यातल्या दांडेकर पुलाखाली असलेल्या आंबील ओढ्यामध्ये एक 14 वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलाचे जवान या मुलाचा शोध घेत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।